नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कणकीचे दिवे कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर बघा, इथं मी गव्हाच्या पिठाची एकदम घट्ट कणिक मळून घेतली आहे। तर मला इथे 37 दिवे बनवायचे आहेत आणि मी छोटे छोटेच दिवे बनवणार आहे, जास्त मोठे दिवे बनवणार नाही। कणकीचे दिवे मंदिरात लावण्यासाठी लागतात, परडीवर लागतात किंवा चंद्राला ओवाळताना सुद्धा कणकीचे दिवे लावतात। आणि जर कोणाचा 80वा वाढदिवस असेल तर कणकीचे दिवे लावूनच 80वा वाढदिवस साजरा करतात। कणकीच्या दिव्यांनी औक्षवण करतात। मंदिरात सुद्धा जर कणकेचा दिवा करून तुपाची वात लावली तर ते खूप शुभ असतं। तर बघा, इथे माझे सर्व दिवे करून झाले आहेत। एवढे सर्व दिवे मला परडीकरिता आणि चंद्राला ओवाळण्याकरिता लागणार आहेत, म्हणून मी एवढे दिवे तयार केले आहेत। आणि दिवे चाळणीला चिकटू नये म्हणून मी कॉटनचा रुमाल ओला करून हातरून घेतला आहे आणि त्यावर हे दिवे ठेवले आहेत। त्यानंतर दिवे शिजवण्यासाठी मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे आणि आता हे दिवे शिजण्यासाठी ठेवून देणार आहे। चाळणीवर झाकण ठेवायचे आहे आणि फुल गॅसवर 7 ते 8 मिनिटे हे दिवे शिजवून घ्यायचे आहेत। हे दिवे शिजायला जास्त वेळ लागत नाही। तर बघा, इथे आपले दिवे छान असे शिजले आहेत। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ फायद्याचा वाटत असेल तर एक लाईक बघा जरूर करा। चॅनलला याआधी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। मग मी सपोर्ट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप चाळण स्वच्छ खूप धुतली धन्यवाद। आणि त्याच्या खाली कॉटनचा रुमाल ओला करून हातरला आहे। बाय बाय। ओला करून हातरला आहे।